कोल्हापुरातल्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। मातोश्रीवर खोके नाही तर कंटेनर जात असल्याचा गंभीर आरोप शिंदेंनी केलाय। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। शिवसेनेच्या महाअधिवेशनातून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। मातोश्रीवरून आता डरकाळी नाही रडगाणं ऐकू येतं। एकनाथ शिंदेंनी वाचला ठाकरेंच्या अन्यायाचा पाढा। कोल्हापुरातील शिवसेनेच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। याच सभेतून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंमुळे मातोश्री ही उदास हवेली झाल्याचा घणाघात एकनाथ शिंदेंनी केलाय। आज काय झालंय? मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होतं, त्याचं आता काय झालंय? उदास हवेली झालेली आहे। काय आहे तिथे? बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होतं। आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय? कशा पद्धतीने वागताय? जिथून वाघाची डरकाळी फुटायची तिथून आता रडगाण्याचा आवाज येतो, शिव्या शाप देण्याचा आवाज येतो, दुसरं काही नाही। ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या आमदारांवर सातत्यानं खोक्यांचा आरोप केला जातो, पण मातोश्रीवरच खोके जात होते आणि मी स्वतः साक्षीदार असल्याचा दावा शिंदेंनी केलाय। तर शिंदेंनी हवेत न बोलता ते खोके कुठून आणत होते तेही सांगावं, असा सवाल ठाकरे गटाचे अजय चौधरी यांनी केलाय। तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्हाला कोणीतरी मध्ये म्हणालं यांना तर खोके पुरत नाही, यांना कंटेनर लागतात, आणि त्याचा साक्षीदार सगळ्यात जास्त मी असू शकतो। काय गुलाबराव, केसरकरा नाही माहित आहे, तानाजीराव नाही माहित आहे। तुम्ही किती कंटेनर दिले उद्धव साहेबांना आणि ते तुम्ही कुठून आणले ते एकदा जाहीर करा। मग ते लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग आहे, बघू आम्ही त्यांच्यावर कारवाई मागू। जर अशा प्रकारे भ्रष्टाचाराला जर तुम्ही प्रोत्साहन देणार असाल मंत्री म्हणून आणि सांगणार असाल की आम्ही आमच्या प्रमुखाला कंटेनर नेऊन दिले, तर ते भ्रष्टाचार आहे। पहिला म्हणजे त्या लोकप्रतिनिधीवरती कारवाई व्हायला पाहिजे। एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांसमोर उद्धव ठाकरेंकडून त्यांना कसं डावललं गेलं याचाही पाढा वाचून दाखवलाय। जेव्हा नक्षल्यांचा मला धमकी आली, मी तर कधी धमकीला घाबरत पण नाही। शंभूराजला IB, इंटेलिजन्स, CID सगळ्यांनी सांगितलं यांना Z+ सिक्युरिटी द्या। त्यांनी मीटिंग घेतली, स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी पण बैठक घेतली, परंतु कारवाई शून्य। नंतर शंभूराजनी मीटिंग घेतली। सकाळी किती वाजता तुम्हाला फोन आला होता? 7:45। 7:45ला तर कधीच उठताना बघितलं नाही। 7:45 वाजता फोन केला, शंभूराज तुम्ही बैठक घेतलेली आहे Z+ सिक्युरिटीची ती देऊ नका बिलकुल। त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार, हल्ला करणार म्हणून बैठक झाली। बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात, कोण जाणार पुढं? कोण जाणार? आणि माझ्याकडे येणं काय हेरा गावायचं काम नाही। माझ्याकडे मधमाशांचं पोळ आहे, मधमाशांचं पोळ कार्यकर्त्याचा मोळ आहे। ती मधमाशी कुणाला कुठं चावेल ते कळणारही नाही, त्याला हिम्मत लागते। आलेले मी तेव्हा बोललो होतो, आलेले पायाने जाताना ॲम्ब्युलन्स मध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत। आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे अशी मुख्य लढत दिसणार आहे। कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद घेत शिंदेंनी ठाकरेंविरोधात दंड थोपटले। आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंविरोधात काय धोरण अवलंबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।